डॉक्टर संघटनेच्या वतीनं आपण रॅली काढली, काय नेमकं या रॅलीतून मागणी आहे, काय सांगता? मी डॉक्टर महेश कुमार नामदेवराव जाधव, सचिव इंडियन मेडिकल असोसिएशन उदगीर शाखा तर्फे दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या कलकत्ता येथील RG मेडिकल कार येथील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज पूर्ण भारतभर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने संप पुकारला आहे आणि बंद पुकारला आहे। या घटनेने या देशातील महिला डॉक्टर सुरक्षित नाही हे दाखवून दिलेलं आहे। या घटनेमध्ये ज्या नराधमांनी हे कृत्य केलेलं आहे त्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे, इव्हन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि आमची जी भगिनी माता, जिला ही क्रूरता तिच्यावर करण्यात आली आणि तिला ते सहन करावं लागलं, तर तिच्या पिढ्यांना, तिच्या नातेवाईकांना, तिच्या आईवडिलांना सुयोग्य असा न्याय भेटावा ही याचिका आम्ही आमच्या भारत सरकारकडे करण्यासाठी आज या ठिकाणी ही रॅली आयोजित केलेली आहे। या रॅलीमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन आहे आणि आमच्या इंडियन मेडिकल असोसिएशनला बाकीच्या पॅथी आहेत, आयुर्वेदिक असतील, निमा, होमिओपॅथिक असतील, डेंटल असोसिएशन, IDA, या सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला, त्यांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे। त्याचबरोबर आमचे पॅराक्लिनिकल म्हणजे केमिस्ट आणि लॅबोरेटरीज ह्या सगळ्या लोकांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे। ही घटना फार 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 अतिशय दुःखदायी आहे, निंदनीय आहे। ही घटना परत घडू नये अशा दृष्टीने ह्या नराधमांना शिक्षा द्यावी, जेणेकरून दुसरा कुठला व्यक्ती ह्या कृत्य करण्यासाठी जाऊ नये। आणि प्रत्येक मेडिकल कॉलेज असो किंवा कुठलेही हॉस्पिटल असो त्या ठिकाणी महिला डॉक्टरांना सुरक्षित अशी एखादी रूम, जी की टॉयलेट बाथरूम अटॅच असावी, तिथे कॅमेरेज असावेत आणि सुरक्षा कर्मी तिथे उपस्थित असावा अशी मी शासनाला विनंती करतो। आणि ह्या आमच्या रॅलीचा, आमच्या ह्या निषेधाचा त्यांनी आदर करावा। धन्यवाद। मॅडम, आपण रॅली काढलेली आहे, त्याच्यामध्ये निषेध व्यक्त करताय, काय नेमकं घटना घडलेली आहे आणि काय सांगताय, काय मागणी? आता आपण सगळेजण ऐकतच आहोत की त्या विद्यार्थिनीची, शिकाऊ डॉक्टर विद्यार्थिनीची जी निर्घृण हत्या झालेली आहे, त्याबद्दल अशा घटना परत होऊ नये। आम्ही डॉक्टर जे रात्रंदिवस काम करतो, नाईट शिफ्ट पण असतात त्यामध्ये, तर त्यामध्ये सेफ्टी ही व्हावी, मेडिकल कॉलेजेसमध्ये पूर्णतः त्या कॅम्पसमध्ये सेफ्टी व्हावी ही आमची मागणी आहे। तसेच अमानुषपणे जो खून झालेला आहे त्याची तात्काळपणे जी आहे व्यवस्थित जांच व्हावी व त्यांना, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी।